उत्पत्ती ग्रंथाचा पहिला अध्यायाचा वर्णन. या अध्यायामध्ये 31 वचन आहे आणि हा अध्याय आपल्याला सृष्टीविषयी माहिती देतो. अध्याय देवाविषयी आपल्याला माहिती देतो. हा अध्याय अतिप्रमुख आहे. बुक ऑफ बायोग्राफी आपल्याला पितरांची इतिहासची माहिती याच्यामध्ये भेटते आणि 90% ख्रिस्ती लोकांना हा अध्याय समजून नाही येत. ख्रिस्ता विरोधामध्ये बोलणारे धर्मचे लोकांना जास्त हा अध्यायाचे विरोध केले. विरोध करण्याचा कारण हा अध्याय त्या लोकाला समजून नाही आले. पहिला अध्याय तुम्हाला जितकं चांगले समजून येणार तितके चांगले तुम्हाला ग्रंथ समजून येणार. उत्पत्तीचे पहिले अध्यायामध्ये 31 वचन आहे. त्या वचनामध्ये पहिला वचन हा अलग एक भाग आहे. 3 वचनपासून ते 31 वचनपर्यंत आपण देवाची सृष्टीला बघतो. देवानं 6 दिवसाची सृष्टीचा भाग आहे आणि 6 दिवस 1 दिवस 24 तासाचे मध्ये देवानं सृष्टीचा निर्माण केले असं आपल्याला दिसाले बघतो. आणि पहिला वचनच्या विषयमध्ये तुम्हाला सांगितले आणि तिसऱ्या वचनच्या विषयी तुम्हाला सांगितले आणि दुसऱ्या वचनच्या विषयमध्ये पहिल्या वचनामध्ये जे घटना घडली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या वचनमध्ये पर्यायी आहे, प्रभावशाली आहे. यासाठी आपल्याला पहिला वचन समजून आले पाहिजे आणि दुसरा वचन पण आपल्याला समजून आले पाहिजे आणि 3 वचनपासून ते 31 वचनपर्यंत हे पण आपल्याला समजून आले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला देवाचे अलौकिक गोष्टी समजून येणार आणि आपण देवाचे वचन बघले तर आपल्याला मिळते का प्रारंभामध्ये देवाचे वचन होते आणि देव आधी नाही आहे आणि त्याचा अंत बी नाही आहे आणि देवाचा प्रारंभ नाही आहे न त्याचा अंत पण नाही आहे आणि तो युगानयुग असणारा देव आहे. हिब्री शब्दामध्ये याच्यासाठी एलोहिम शब्दाच्या अनुसार देवानं स्वतःला प्रगट केले. इलोहिमसाठी हिब्रीमध्ये त्रिएक परमेश्वर याचा अर्थ आहे एकापेक्षा जास्त. आणि आपल्याला असं समजून घ्यायचं आहे बाप देव, बाप पुत्र, बाप पवित्र आत्मा आणि पवित्र आत्मा देव हा सृष्टीचा निर्माण करण्यामध्ये सहभागी होते आणि याच्यासाठी एलोहिम शब्द प्रत्यक्ष वचन आहे. आपण सृष्टीला बघले तर सृष्टीचा निर्माण आणि वेळ हे प्रमुख आहे. सृष्टी करणारा देव आणि पृथ्वी आणि आकाश याचा वेळ आधी आहे. जगाच्या स्थिर राहणारा वचन आपल्याला हे स्मरण करवते आणि तेलुगू भाषामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपण बघले तर तिथं असे लिहून आहे का आधीमध्ये पृथ्वी आणि आकाशाचे निर्माण झाले. आणि पवित्र शास्त्राचा हा अनुवाद चुकीचा आहे आणि देवानं आधीमध्ये
आकाशाला बनवले असे याचा सही अनुवाद आहे. आणि पृथ्वीची रचना केली. आणि आपण आकाशाला बघतो आणि या पृथ्वीला बघतो तर आपल्याला असं वाटते का हे असे असन. पण उत्पत्ती याचा 1वा अध्याय 1 वचनच्या अनुसार आकाश आणि पृथ्वीची गती अलग होती. आता आपण त्याच पृथ्वीवर आहो, पण त्याची परिस्थिती वेगळी आहे. आणि याच्या माहितीवर आपण गेले तर आपल्याला वेगळे समजून येणार. देवानं प्रथम आकाशाला आणि महाआकाशाला बनवले आणि याच्यामध्ये देव मावणार नाही. आणि पहिला इतिहासमध्ये सोलोमन राजाने मंदिराचे निर्माणच्या वेळी त्यानं स्थापनाच्या दिवशी त्यानं देवाची स्तुती केले आणि तो म्हणाला का देव आकाशामध्ये न मावणारा देव आहे. याचा अर्थ आहे का देव आकाश आणि महाआकाशपेक्षा बी मोठा आणि महान आहे. देव मानव नाही आहे, तो सीमित असणारा व्यक्ती नाही आहे. यूहन्ना शुभसंदेशाच्या 4व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताना म्हटले सामरी स्त्रीला का देव आत्मा आहे. देव या जगापेक्षा भी मोठे आहे आणि देवानं या जगाचा निर्माण करासाठी योजना तयार केली. याचा अर्थ आहे की जगाचा निर्माणचा अगोदर देव आहे. जगाच्या निर्माणच्या अगोदर देवापाशी एक योजना होती आणि देवानं आकाशाला आणि पृथ्वीला निर्माण केले. याच्यासाठी 12 शब्दाचा उपयोग केले. 12 हा इब्री शब्द आहे आणि याचा अर्थ आहे समथिंग इज नथिंग. आणि शून्यापासून निर्माण केले हा आपल्या पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो. आणि त्यानंतर आसा हा हिब्री शब्दाचा उपयोग केला. काहीतरी तिथे असते, देवानं बोलले त्याच्यातून काहीतरी निघले. निर्माणपासून निर्माण करणारे म्हणून याला हिब्री आसा शब्द म्हणले. पहिल्या वेळ देवानं आकाश आणि पृथ्वीची रचना करताना, देव सृष्टीचा निर्माण करताना आणि त्याच्यानंतर प्राणीचा निर्माण करताना आणि मानवाचा निर्माण करताना याच्यासाठी हिब्री शब्द 12चा उपयोग केले. देवानं मनुष्याला बनवताना आपले जीवनाचे श्वास मनुष्याच्या नाकपुड्यामध्ये टाकले आणि तो देवातून निघणारी देवाची सृष्टी झाली. देव बोलले आणि प्राणीचा निर्माण झाला पृथ्वीच्या द्वारा. आणि सर्व काय देवानं निर्माण केले ते जगामधून निघले बाहेर. आणि याच्यासाठी हिब्री आसा शब्दाचा उपयोग केले. उत्पत्तीचे 1 अध्याय 1 वचनमध्ये काय घडले मी तुम्हाला सांगणार. 2 वचनमध्ये काय घडले ते पण तुम्हाला सांगणार. आता मी तुम्हाला 3 वचनपासून ते 31 वचनपर्यंत काय घडले याच्याविषयी तुम्हाला माहिती देणार. 6 दिवसामध्ये सृष्टीचा निर्माण झाला आणि पवित्र शास्त्रामध्ये दिवस याच्यासाठी 24 तास दिले गेले. आणि याचा अर्थ आहे का
देवासाठी 1000 वर्ष आपल्यासाठी जे आहे त्याला देवासाठी एक दिवस म्हणले गेले आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण बघतो सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली. सकाळ आणि संध्याकाळ मिळून एक दिवस झाला. उत्पत्ती याचा 1वा अध्याय 1ल्या वचनमध्ये आपण बघतो का भूमीचा निर्माण झाले होते तिथं. आणि उत्पत्ती याचा 1वा अध्याय याच्या 9 वचनमध्ये आपण बघतो का भूमीचा निर्माण नाही झाले. देवानं म्हटले कोरडी जमीन झाली पाहिजे, पण देव असं नाही म्हटलं का पृथ्वीचा निर्माण हो. पहिल्या वचनमध्ये देवानं निर्माण केलेली पृथ्वीचं काय झालं? लुसिफरच्या पापाच्या कारणामुळे ही पृथ्वी जलाशयामध्ये समावून गेली. आणि याच्यासाठी प्री अडायमॅट शब्दाचा प्रयोग केले. याचा अर्थ आहे आदमाचा अगोदर एक मोठा जलप्रलय झाला होता. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला मी याची माहिती देणार. 6 दिवसाच्या सृष्टीचा निर्माणच्या नंतर देवानं आपल्या योजनेच्या अनुसार आपल्या प्रतिरूपामध्ये मानवाचा निर्माण केले. 5 दिवसाच्या अंतरमध्ये देवानं सृष्टीचा निर्माण केले आणि 6व्या दिवशी देवानं मानवाची रचना केली. आणि सृष्टीवर सत्ता करण्यासाठी देवानं मानवाचा निर्माण केले. यशायाची पुस्तक याच्या 43व्या अध्यायामध्ये 7व्या वचनच्या अनुसार देवानं आपल्या इच्छाच्या अनुसार आपल्या खुशीसाठी सृष्टीचा निर्माण केले. देवानं स्वतःची महिमासाठी मानवाले बनवले. आणि हे अति महत्त्वाचं आहे. प्रत्येक माणसानं हे समजून घेतले पाहिजे. प्री अडामॅट हा शब्द आदामच्या पूर्वचा जग आणि आदामच्या नंतरचे जग आणि आपण आता असणारे हे जग याच्यासाठी प्रयोग केले. आणि ख्रिस्तविरोधी लोकांना एक कॉन्ट्रोवर्सी उभं केले. ते का आहे का देवानं 4 दिवसामध्ये सूर्य, चंद्र आणि सृष्टीचा निर्माण केले. 14 वचनपासून ते 19 वचनपर्यंत लिहिलेले आहे. सूर्य आणि चंद्राचा निर्माण 3 दिवस पहिले बनवले. त्याच्यानंतर आणि ह्यासाठी पवित्र शास्त्र चुकीचं आहे ते असे म्हणू लागले. पहिलेचे 3 दिवस आणि नंतरचे 3 दिवस हे 24 घंटे आहे. आणि याची माहिती येणाऱ्या मध्ये तुम्हाला मी सांगणार. आणि आता मी तुम्हाला सांगणार उत्पत्ती याचा 1वा अध्याय 1 वचनच्या अनुसार पहिल्यापासूनच निर्माण असणारा हा जगामध्ये देवानं बोलले आणि त्याच्यामध्येच निर्माण झाले. आणि तिथं आकाशगंगा होते. आणि देवानं बोलले प्रकाश हो, प्रकाश झाले. आणि त्याच्यानंतर देवानं बोलले अंधार हो, अंधार झाले. आणि 3 दिवसाचे सृष्टीचा निर्माण विषय आणि त्याच्यानंतर 3 दिवसाचे सृष्टीचे निर्माण विषय मी तुम्हाला समोर त्याची माहिती देणार. देवानं सृष्टीला क्रममध्ये बनवले. आणि 6व्या दिवशी देवानं मनुष्याला आपल्या प्रतिरूपामध्ये बनवण्याची योजना तयार केली. त्याच्या अगोदर देवानं मानवासाठी सृष्टीचा निर्माण केले. यासाठी देवानं क्रमानुसार सृष्टीचा निर्माण केले आणि मनुष्याला लागणारे प्रत्येक वस्तूचा निर्माण केले. आणि त्याच्यानंतर देवानं आदाम आणि हव्वाचा निर्माण केले.
आणि याच्यासाठी उत्पत्तीचे 1 अध्याय 1 वचनमध्ये काय घडले होते, त्याच्यानंतर 2 वचनमध्ये काय घडले होते आणि 2 वचनले तुम्ही बघले तर तिथं अंधाराविषयी लिहिले आहे, जलाशयाविषयी तिथं लिहिलेलं आहे. 1 अध्यायाच्या 1 वचनमध्ये आपल्याला पृथ्वी आणि आकाशाविषयी वाचायला भेटते. अंधार पण नाही दिसले आणि जलाशय पण नाही दिसले. देवानं पृथ्वीचं निर्माण केल्यानंतर पृथ्वीच्या माध्यमातूनच देवानं जलाशयाले दिले. आणि हे बघल्यानंतर आपल्याला हे समजणं आवश्यक आहे की देव कसे निर्माण करते. आणि याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आणि पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला अजून जास्त सांगणार. देव आकाश बनवण्याच्या पूर्व, पृथ्वीच्या निर्माणाच्या पूर्व देवानं देवदूताला बनवले. अय्यूबची पुस्तक याचे 48 अध्यायामध्ये आपल्याला याची माहिती भेटते. आकाशाचे तारे याचा अर्थ आहे देवदूत. देवदूत देवाची स्तुती करताना देवानं या जगाची नीव टाकली. आकाशाची सृष्टी करणारा देव त्यानं देवदूताला पण बनवले आणि त्यांच्यासमोरच देवानं या जगाची नीव टाकली. आणि उत्पत्ती याचा 1 अध्याय 1 वचनमध्ये देवदूत होते. देवानं देवदूताले देवदूतासारखंच ठेवले आणि प्रत्येक व्यक्ती पवित्र शास्त्राला गहराईमध्ये वाचताना त्यांना हे समजून येणार. देवदूत पापामध्ये पडल्यानंतर इर्मियाची पुस्तक याच्या 4 अध्यायाचे 32 वचनमध्ये तिथे काहीच प्रकाश नव्हते, मनुष्य कोणीच नव्हते आणि तिथं अंधार होते असं तो म्हणून राहिला. लुसिफरच्या पापाच्या कारणाने पृथ्वी बेडोल आणि सुनसान झाली. यशाया 45 अध्याय 18 वचनमध्ये म्हणतो की देवानं पृथ्वी बेडोल आणि सुनसान नाही बनवली. देवानं पृथ्वीची रचना करून त्याला निवासासाठी बनवली आणि निवास योग्यसाठीच बनवली. आणि 2 वचनमध्ये लिहून आहे पृथ्वी बेडोल आणि सुनसान पडून होती. उत्पत्ती याचा 1 अध्याय 1 वचन वाचल्यानंतर आपल्याला असं वाटते का पृथ्वी बेडोल आणि सुनसान पडून होती, पण असे नाही आहे. कारण देवानं पृथ्वीचा निर्माण केले तर तो पृथ्वीला योग्य आणि निवासासाठीच बनवले होते. आणि याची माहिती आपल्याला यशायानं दिले आणि एजेकियलच्या ग्रंथामध्ये त्याच्या 28 अध्यायामध्ये त्याच्याविषयी बोलतो की आगेमध्ये आणि प्रकाशाने भरून असणारे देवदूत, देवाची स्तुती करणारे सकाळचे तारे आणि देवदूत संचार करताना आणि त्या वेळेची भौगोलिक स्थिती वेगळी होती. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण बघतो की नक्कीच या जगामध्ये काही ना काही घडले. पण काय घडले? देवदूताचे पापाचे कारणाने जगानं आपले स्थितीला, पृथ्वीनं आपल्या स्थितीला हरवले. प्रकाश निघून तिथं अंधार झाला, जलाशयावर अंधार झाला. बायबलचे पंडित सांगते का प्रकाशचे निर्माण झाले तेव्हा अंधाराचा बी निर्माण झाले होते. आणि पुष्कळ लोक म्हणते
अंधारामधूनच प्रकाश निघले असे लोक बोलतात, पण असं नाही आहे. देवानं प्रकाशाचा निर्माण केले आणि याच्यासोबत अंधार आहे आपल्याला असं समजून घेणं आवश्यक आहे. अंधार जलाशयावर असताना देवाचा आत्मा जलाशयावर तडपडत होते. तडपडण्याचा अर्थ एक पक्षी आपल्या पिल्ल्याला आपल्या पंखेच्या खाली घेते आणि त्याला सुरक्षा देते. याचा सही अर्थ हेच आहे, आत्माचे तडपडणे. देवदूताचे पापाच्या कारणानं पृथ्वी बेडोल आणि सुनसान पडून होती. या स्थितीमध्ये बी देवाचा आत्मा पृथ्वीला आपल्या सुरक्षामध्ये घेऊन होती. देवानं आपल्या आत्माच्या द्वारा या जगाची सुरक्षा करीत होते. आणि उत्पत्ती याचा पहिला अध्यायाचा अर्थ हे आपल्याला समजून आले तर आपल्याला देवाची सृष्टी समजून येणार. देव का आहे आपल्याला समजून येणार. आणि हे माहिती आपल्याला नसले तर देव का आहे, देवाची सृष्टी का आहे, देव कसे सृष्टीचं निर्माण केले हे आपल्याला समजून नाही येणार. काहून देवानं सृष्टिकर्ताच्या तौरमध्ये स्वतःला प्रगट केले बघितले तर इफिसियो याचा पहिला अध्याय 6 वचनमध्ये आणि प्रकाशित वाक्य याचा 21 अध्यायाचा सारांश अगर आपण बघितले तर, आणि अनंत काळ ते अनंत काळपर्यंत योजना तयार करणारा देव, याच्या आत देवानं वेळचा निर्माण केले. सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली याचा अर्थ आहे देवानं वेळाचं निर्माण केले. सूर्य आणि चंद्र याची समाप्ती झाली याचा अर्थ आहे का अनंतकालचा वेळ येणार आहे. उत्पत्ती याचा पहिला अध्याय पहिल्या वचनमध्ये आणि दुसऱ्या वचनमध्ये का आहे याची संभावना. पृथ्वी बेडोल आणि सुनसान पडून होती आणि जलाशयावर अंधकार होते. देवाचा आत्मा जलाशयावर तडपडत होते. पहिला अध्यायाचा पहिला वचन हे जगाची स्थापनाला दर्शवते आणि जगाचे सृष्टीला दर्शवते. आकाशाची आणि पृथ्वीचे निर्माण करताना देवदूताची जी सृष्टी रहस्यमय होती असं आपल्याला आयुबची पुस्तक 48 अध्यायामध्ये 7 वचनपासून ते 14 वचनपर्यंत मिळते. तारे आणि देवदूत जगाची नीव टाकताना तिथं आनंदाची ध्वनी केले असं लिहिलेलं आहे. आणि देवानं आकाशगंगाचे सृष्टी केले आणि आकाशगंगेमध्ये अनेक ग्रह आहे असं देवानं त्याचे निर्माण केले. आणि आपण बघतो देव या पृथ्वीचे नीव टाकताना परमेश्वरचे देवदूतानं देवाची स्तुती आणि आनंद केले. आणि उत्पत्ती याचा पहिला अध्याय पहिला वचनमध्ये आपण बघतो का देवानं जगाची नीव टाकली होते. आणि उत्पत्ती याचा पहिला अध्याय दुसरा वचन वाचताना आपण बघतो का पृथ्वी बेडोल आणि सुनसान पडून होती आणि जलाशयावर अंधकार होते आणि देवाचे आत्मा तिथे तडपत होते. याचं कारण एकच आहे का देवदूत देवाच्या विरुद्धामध्ये जाऊन पाप केले, त्यामुळे असं झाले. आणि तिसऱ्या वचनमध्ये प्रकाश आणि अंधकार देवानं वेगळे वेगळे केले असं आपल्याला दिसते.
अंधकारच्या विषय बायबलमध्ये 40पेक्षा जास्त लिहिलेले वचन आहे. यशया याच्या 45वा अध्याय न 7व्या वचनमध्ये लिहून आहे, आणि अंधाराना बनवणारा तोच आहे असं शास्त्रात लिहिलेलं आहे. यशया याच्या 45वा अध्यायानुसार देवानं पृथ्वीचं निर्माण बेडोल नाही, परंतु योग्य आणि राहण्यासाठी बनवले. देवदूताचे पापाच्या कारणानं पृथ्वी बेडोल आणि सुनसान झाली. जलाशयावर देवाचे आत्मा तळपळत होते. यासाठी देवानं कॉस्मिक ऑर्डर्स चेंज केले. जगामध्ये देवानं प्राणीची सृष्टी केली आणि मानवाची सृष्टी केली आणि पक्ष्यांची सृष्टी केली. आणि बारा हा हिब्री शब्द आणि आसा हा हिब्री शब्द याच्या अंतर्गत उत्पत्ती याचा 1वा अध्यायाचं 1ले वचन आणि 2रे वचन हा 2 शब्द प्रयोग नाही केले असते तर आपल्याला हा अध्याय समजून नाही आले असते. बहारा हा शब्दाचा अर्थ आहे नथिंग टू समथिंग, शून्यपासून सृष्टीचे निर्माण करणे. आसा हा हिब्री शब्द सृष्टीपासून सृष्टीचा निर्माण करणे. देवानं मातीपासून आदामाले निर्माण केले आणि आदामापासून देवानं हवेला निर्माण केले, आणि या दोघांच्या द्वारा स्वाभाविक संतान उत्पन्न होणे हे आपल्याला दाखवते शास्त्रामध्ये. 6 दिवसाची सृष्टी मनुष्यासाठी योग्य निवासासाठी देवानं बनवले. उत्पत्तीच्या 1ल्या अध्यायामध्ये देवानं नक्षत्र, तारे आणि समस्त सृष्टीची रचना करून, आणि 3ऱ्या दिवशी देवानं सूर्य आणि चंद्रमाले बनवून, याच्याद्वारा देवानं वेळाची तयारी केले आणि समयसीमा तयार केले. इथे हिब्री आसा शब्दाचा देवानं प्रयोग केले. देवानं क्रम अनुसार सृष्टीचा निर्माण केले आणि 6 दिवस मध्ये 24 घंट्याचा एक दिवस याप्रमाणे देवानं सृष्टीचा निर्माण केले. आणि याचा आधार सूर्य आणि चंद्र नाही आहे. 1वा अध्याय 1ले वचनच्या अनुसार नक्षत्र आणि तारे आहे. देवानं आकाशगंगेले बनवले आणि त्याच्यातून ग्रह काढून देवानं वेळचा निर्माण केले, आणि अनंतपासून ते अनंत काळपर्यंत देवानं समय आणि सीमाचं निर्माण केले. आणि देवानं नवीन आकाशे, नवीन पृथ्वी आपली इच्छाच्या अनुसार, आपली योजनाच्या अनुसार तयार केले आणि मानवाला तयार करून तिथं आपली महिमासाठी ठेवले. यशया याचे 43वा अध्याय 7 वचन या वचनची साक्षी देते. या रीतीनं 6 दिवसाच्या सृष्टीमध्ये 6 दिवस प्रकाश झाले. देवानं सृष्टी निर्माण करताना सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली, म्हणून देवानं सृष्टीला आशीर्वाद दिले. 2ऱ्या दिवशी देवानं आकाशाला अलग केले आणि जलाशयाले वेगळं केले, आणि देवानं वरच्या जलाशयाच्या भागाले आणि खालच्या जलाशयाच्या भागाले अंतर करून दोघांना, आणि त्याला देवानं आकाश म्हणून नाव दिले. आणि 3ऱ्या दिवशी, आणि याच्यानंतर देवानं पृथ्वीला बोलले आणि देवानं म्हटले की कोरडी भूमी झाले पाहिजे. तेव्हा देवानं पृथ्वीवर जलाशयाले वेगळे पृथ्वीहून केले आणि तिथं कोरडी जमीन झाली.
आदामाचा निर्माणचा अगोदर लुसिफरनं पाप केले, त्यामुळे पृथ्वी जलाशयानं भरून गेली आणि देवानं था जलाशयाले वेगळे केले आणि तिथं कोरडी जमीन झाली. त्यानंतर देवानं भूमीवरतं वनस्पती, झाडे, फळ देणारे बीज, फळ देणारे वनस्पती आणि प्राणीचा निर्माण केले. असं तिसरा दिवस झाले. याच्यानंतर देवानं पहिल्यापासून असलेले नक्षत्रामधून देवानं एक मोठी ज्योती घेतले न त्याला सूर्य म्हणले, दिवसावर प्रभुता करासाठी, आणि एक लहान चंद्रमाले घेतले आणि त्याला रात्रावर प्रभुता करासाठी देवानं म्हटले. आणि देवानं असे म्हटले त्याच्या अनुसार सूर्य दिवसावर प्रभुता करासाठी आणि चंद्रमा रात्रीवर प्रभुता करासाठी झाले आणि देवानं त्याला आशीर्वाद दिले न असं तिसरा दिवस पूर्ण झाले. आणि त्याला तो आकाशामध्ये ठेवून म्हटला की चांगले आहे. आणि पाचवा दिवस आणि देवानं आकाशामध्ये पक्षीचा निर्माण केले आणि पृथ्वीवरतं रांगणारे ग्रामप्राणीचा निर्माण केले आणि वनप्राणीचे निर्माण केले आणि समुद्रातील देवानं माशाचा निर्माण केले. आणि हे सर्व बघल्यानंतर देवानं सर्व प्राण्यांना आशीर्वाद दिले आणि म्हटले फळे फुले आणि पसरले पाहिजे असं आशीष दिले. आणि पाचवा दिवस झाले. आणि देवानं मातीपासून आदामाचे निर्माण केले 6व्या दिवशी. आणि आदामाला निर्माण करताना हिब्री 12 हा शब्दाचे प्रयोग केले. आणि सर्वात पहिलं सृष्टीमध्ये आम्ही बघतो का पहिला अध्याय पहिला वचनच्या अनुसार सृष्टीचा निर्माण. याच्यानंतर आपण दुसरा भाग बघतो का देवानं प्राण्याचा निर्माण केले. आणि आपण तिसरा भाग बघतो 12 आदामाला बनवताना देवानं हा शब्दाचा प्रयोग केले. आणि आपल्याला हे डेफिनेशन समजून आलं तरच आपल्याला बायबल का आहे हे समजून येते. देवानं आदम आणि हव्याला आपल्या प्रतिरूपमध्येच बनवले. 6 दिवसामध्ये देवाच्या योजनेच्या अनुसारच सृष्टीचा निर्माण झाले. आणि आदामासाठी उपयोगमध्ये येणारी सूर्य, चंद्रमा, मासे, प्राणी, वनस्पती, फळे या सर्व काही देवानं निर्माण केले. देवानं हे सर्व आदामासाठी बनवले आणि तो 7व्या दिवशी विश्राम घेतले. 7व्या दिवशी देवानं आपल्या सर्व कामापासून विश्राम घेतले. आणि 7व्या दिवशी सूर्य सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली असे लिहिलेले नाही आहे. पण देवानं 7व्या दिवशी त्या दिवसाला आशीर्वाद दिले. आणि तो देव न थकणारा देव आहे असं आपल्याला शास्त्रामध्ये सांगते. देव सृष्टीला बनवून थकून विश्राम नाही घेतले, पण तो आपल्या कामापासून विश्राम घेतले. आणि तो याच्यानंतर उद्धारची योजना आणणारा देव आहे. आणि तो त्याच्या कामाला आपण 3 अध्यायापासून बघणार. आणि मी अशी आशा करतो का तुम्ही उत्पत्ती याचा पहिला अध्यायाचा विवरण तुम्हाला समजून आले असन. आणि आपण पुढच्या भागामध्ये वचन ते वचनवरतं मनन करत असताना आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार. उत्पत्तीचा ग्रंथ 1वा अध्याय याचा पहिला वचन. आधीमध्ये देवानं आकाशाची आणि पृथ्वीची रचना केली. आणि इंग्लिश पवित्र शास्त्रामध्ये असे लिहून आहे, गॉड क्रिएटेड द हेवन अँड द अर्थ.
हा शब्द AND हा शब्द 1वा अध्यायामध्ये 153 वेळा इंग्लिश बायबलमध्ये उपयोग केले आणि 102 वेळा देवाच्या कामाच्या विषयीमध्ये अँड इंग्लिश बायबलमध्ये या शब्दाचा प्रयोग करून देवाच्या कामाला वेगळे वेगळे रीतीनं दर्शवले गेले. देवानं किती मोठे काम केले उत्पत्तीच्या 1 अध्यायामध्ये दाखवले. उत्पत्ती याचा 1वा अध्याय 1 वचनमध्ये जगाची स्थापना आणि 3 वचनमध्ये 6 दिवसाच्या सृष्टीचा वर्णन आणि 2 अध्यायामध्ये 6 दिवसाचा सृष्टीचा क्रम आपल्याला पाहायला दिसतो. देवानं केलेले 102 कार्य आणि 153 AND हा शब्दाचा प्रयोग करणे याच्याद्वारा आपल्याला कळते का देवानं आपले सृष्टीचे निर्माणचे कार्य किती गंभीरतानं लिहिले. आपल्याला समजून येते आधीमध्ये देव आहे याचा अर्थ देव आधी आणि अंत नाही आहे. आधीमध्ये असणारा देव आणि एलोहिम स्वतःला म्हणणारा देव, पुत्र, पवित्र आत्मा मिळून या जगाची सृष्टीची रचना केले आणि आपण वचन बघत असताना यांचे कार्य आपल्याला दिसतो. आधीमध्ये देवानं पृथ्वी आणि सृष्टीची रचना केली आणि पृथ्वी बेडोल होती आणि जलशयावर अंधार होते. देवाची आत्मा जलशयावर तडफडत होते. देवानं बोलले प्रकाश हो तर प्रकाश झाले. बाप देवानं आधीमध्ये म्हटले का प्रकाश हो तो प्रकाश झाले आणि बोललेले वचन पुत्र आहे आणि जलशयावर तडपत होते देवाचे आत्मा आणि रक्षा करणारे देव आहे. बाप परमेश्वर, पुत्र परमेश्वर, पवित्र आत्मा परमेश्वर या सृष्टीचा क्रमामध्ये भागीदार आहे. इथं आपल्याला त्रिएक परमेश्वर बघायला दिसतो. एलोहिम हा हिब्री शब्द आहे. याचा अर्थ आहे एकपेक्षा अनेक. मला काही तुम्हाला सांगायचं आहे. मी तुम्हाला 1 अध्यायाविषयी तुम्हाला थोडी माहिती दिली आणि त्याविषयी तुम्हाला मी अधिक सांगणार. यशाया याच्या 45 अध्यायाचे 18 वचनमध्ये आपण बघले तर देवानं पृथ्वीचे निर्माण केले आणि त्याला स्थिर केले आणि देवानं पृथ्वीला बनवताना त्याला बेडोल नाही बनवले. देवानं पृथ्वीला निवास योग्य बनवले आणि पृथ्वी बेडोल आहे त्याच्या कारण का आहे. याजेकेलचे पुस्तक याच्या 28 अध्यायामध्ये सुराच्या अधिपतीला देव म्हणतो, कुर्बाला बोलावताना जडते दगडाच्या मधामध्ये संचार करणारा तुला जे कार्य भेटले याच्यानं तू बिघडून गेले. यजेकेल याचा 28 अध्याय लुसिफरच्या पापाला आपल्याला स्मरण दिलवते. यशाया याच्या 14 अध्यायाचा 12 वचन, चमकणारे तारे, सकाळचे तारे,
तू कसं आकाशातून खाली पाडले, उत्तर दिशेमध्ये मी आपले सिंहासन उचलणार. आपल्या मनामध्ये तुन विचार केले. ह्या रीतीनं देवानं स्वर्गदूताचे निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये मिकायल देवदूत आणि गॅब्रियल देवदूत आणि हे देवदूत प्रधान देवदूत होते. मिकायल दूत हा प्रधान सेनाचे अधिपती होते देवदूत. गॅब्रियल देवदूत हा संदेश देणारा देवदूत होते. आणि लुसिफर देवाचं स्तुती करणारे देवदूत होते. लुसिफर देवाची स्तुती करताना त्याच्या मनामध्ये असे विचार आले की मी आपला सिंहासन देवाच्या सिंहासनपेक्षा उचलणार, असं त्यांना आपल्या मनामध्ये विचार करत होते. देवाला हे कळले आणि देवानं लुसिफर आणि त्याचे देवदूत देवानं 3 भागातून एका भागाचे स्वर्गदूताला स्वर्गातून त्याला खाली पाडले. यिर्मया याच्या 4व्या अध्यायामध्ये आणि 32 वचन. पृथ्वी बेडोल झाली आणि प्रकाश नव्हते, आणि हे विद्रोही करणारे देवदूतामुळे असे झाले. पेत्राचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय याचे 5 वचनपासून ते 7 वचनपर्यंत. तेव्हाचे जगत आणि केव्हाचे जगत. तेव्हाचे जगत जलाशयामध्ये डुबून नष्ट झाले. देवाद्वारे निर्माण होणारे देवदूत आणि ते देवदूत देवासोबत शांतीनं राहू लागले. पण जे देवाचा विरोध करणारे देवदूत, त्या देवदूतांना देवानं स्वर्गातून खाली पाडले. पेत्राची पत्री याचा 2रा अध्याय आणि 4था वचनमध्ये असं लिहिलेलं आहे. आणि विरोध आणि विद्रोही करणारे काही देवदूतांना त्या देवदूताला बंदी बनवून अंधारामध्ये ठेवले. इफिसीची पत्री याचा 6वा अध्याय 12वा वचनमध्ये ह्या वचनच्या अनुसार आकाशामध्ये असणारे दुष्ट सेना आणि लुसिफर शासन करत आहे. आयुबच्या पुस्तकामध्ये आणि वायुमंडलमध्ये फिरणारे दुष्ट देवदूत आणि ह्या रीतीनं शासन करणारे देवदूताला देवानं अंधकारमध्ये बंदी बनवून ठेवले आहे. आणि यांना अंतच्या दिवसामध्ये देव नरकामध्ये टाकणार याची वाट बघून राहिले. आणि मानवला देवापासून दूर करणारा लुसिफर शत्रू झाला. पवित्र शास्त्रामध्ये शैतानाला शत्रू म्हणले गेले आहे. जगाची उत्पत्तीची योजना आणि जगाची नीव टाकाची अगोदरची योजना. इफिसियो याची पत्री याचा 1वा अध्यायामध्ये 4 वचनापासून तर 6 वचनमध्ये याच्या आपली माहिती भेटते. देवानं जगाची उत्पत्तीच्या पूर्वस मानवाला बनवाची योजना तयार केली. आपला देव अति बुद्धिमान आहे आणि मानवाला आपल्या स्वरूप आणि आपल्या समानतामध्ये बनवाचा देवानं निर्णय घेतले. देवानं मानवाच्या निर्माणाच्या पूर्व मानवासाठी देवानं सृष्टी केली आणि त्याले योग्य वातावरण दिले. यासाठी हिब्री आसा हा शब्दाचा प्रयोग केले.
मानवाच्या उपयोगीसाठी देवानं 6 दिवसाच्या आतमध्ये सृष्टीचा निर्माण केले आणि तिसऱ्या दिवशी देवानं म्हणलं प्रकाश हो, तर प्रकाश झाले. देवानं प्रकाश हो म्हणले तर प्रकाश झाले आणि प्रकाशामधूनच देवानं अंधारले अलग केले आणि देवानं बघितले म्हणले चांगले आहे. न्यू कॉस्मिक ऑर्डर याच्या आतमध्ये प्रकाश आले. याच्यानंतर देवानं 4थ्या दिवशी सूर्य आणि चंद्राला बनवले. जे वस्तू अगोदरपासून आहे त्यालाच देवानं क्रमामध्ये आणले. याचा अर्थ असं निघते की पहिल्या दिवशी सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली, दुसऱ्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ झाली आणि हे आपल्याला 24 तासाची सूचना देते. सूर्य आणि चंद्रामुळे नाही, परंतु जगामध्ये होणारे गोष्टी त्याच्या अनुसार देवानं बनवले. याची गवाही सृष्टी देऊन राहिली. 6व्या वचनमध्ये जलाशयाच्या एक विशाल भागाला देवानं स्तोत्रसंहितामध्ये लिहिलेलं आहे. याचं 95 अध्यायाचं 5वा वचन जलाशयाच्या विशाल भागाविषयी भजनकार म्हणतो. लक्ष देऊन ऐका तुम्ही. समुद्र त्याच्याच आहे, त्यानं त्याला बनवले. स्थळ बी त्याच्याच आहे आणि समुद्राचं निर्माण देवानंच केले. खालच्या जलाशयाले आणि वरच्या जलाशयाले वेगळं केल्यानंतर त्यानंतर विशाल पृथ्वीचा निर्माण झाले आणि 2 जलाशयाचा मध्ये देव आहे आणि या दोन्ही जलाशयाले देवानं वेगळे वेगळे केले आणि तो सृष्टीकर्ता झाले आणि त्यानं म्हणाला वरच्या जलाशयाले आकाश. आणि यानंतर सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली. याला देवानं दुसरा दिवस म्हटले. दुसऱ्या दिवशी देवानं आकाश आणि पृथ्वीचा निर्माण केले आणि तिसऱ्या दिवशी देवानं जलाशयाला एकत्रित केले आणि कोरडी भूमी केली आणि वरचा जलाशय वरस आहे. याच्याविषयी वैज्ञानिक लोकांना म्हटलं आकाशामध्ये जलाशय आहे. खालच्या जलाशयाला एकत्रित केले. ते दृश्य आपल्याला समुद्रासारखे दिसते. देवानं जलाशयाला वेगळे केल्यानंतर कोरडी जमीन दिसू लागली. देवानं भूमीचा निर्माण नाही केले, पण भूमीवरून जलाशयाला अलग केले आणि देवानं त्या कोरडी जमीनला पृथ्वी म्हणून नाव दिले आणि एकत्रित झालेला जलाशयाला देवानं समुद्राचं नाव दिले. देवानं म्हटले चांगले आहे आणि खाली असणारा जलाशयाला एक न्यू रिफॉर्ममध्ये आणले. त्यानंतर देवानं पृथ्वीसोबत बोलले आणि देवानं म्हणलं का पृथ्वीवर वनस्पती, बीज देणारे फळे आणि वेगळे वेगळे प्रकारचे झाडेचा निर्माण हो आणि वेगळे वेगळे प्रकारचे वनस्पती आणि त्याचे वनस्पतीचे बीज आणि वेगळे वेगळ्याचे फळाचे बीज देणारे फळं याचे निर्माण हो देवानं असे म्हटले. यानंतर देवानं बघितले का पृथ्वीवर वनस्पती उगू लागले आणि
वेगळे वेगळे प्रकारचे झाडं उगू लागले आणि फळ देणारे प्रत्येक जातीचे उगू लागले. आणि देवानं बघितले खूप चांगले आहे. आणि सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली आणि तिसरा दिवस झाला. आणि देवानं बोलले का पृथ्वीवर उजेड देणारे आकाशामध्ये दिवसाला आणि अंधाराला अलग करासाठी आणि महिने आणि वर्षाची सूचना द्यासाठी देवानं आकाशामध्ये हे निर्माण केले. आणि देवानं दिवसावर प्रभुता करासाठी सूर्याला निर्माण केले आणि रात्रावर प्रभुता करासाठी चंद्राला निर्माण केले. आणि देवानं खूप सारे तारे आकाशामध्ये बनवले त्याचा प्रकाश जगामध्ये पडासाठी. आणि याच्यानंतर सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली, 4 दिवस पूर्ण झाले. देवानं चौथ्या दिवशी केलेले कार्यविषय तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला मी काही सांगणार. उत्पत्ती याच्या 1 अध्यायामध्ये देवानं आकाशाची आणि पृथ्वीची रचना केली. त्याच्यानंतर जगाला देवानं शून्यापासून निर्माण केले. लुसिफराचे पापाचे कारणामुळे या जगावर जे प्रभाव पडले आणि त्याची अनआज्ञाकारिताच्या कारणानं देवाचा विरोध करणं त्याचा परिणाम अंधार आहे. आधीमध्ये अंधकारचे निर्माण नाही केले देवानं. लुसिफर याचा विद्रोह करताना या कारणाने अंधकारचा निर्माण झाले. याच्यासाठी देवानं एका दिवसाचा निर्माण केलं आणि त्याच्या क्रमच्या अनुसार देवाने सृष्टी केली. आणि आकाश गंगामध्ये असणारे सूर्य चंद्र देवानं त्याला त्याच्यामधून काढून त्याचे निर्माण केले. उत्पत्ती याचा 1 अध्याय 14 वचनपासून ते 18 वचनपर्यंत देवानं बोललेले शब्द याच्या अनुसार होवासाठी देवानं या सर्वाला एका स्थानावर संग्रह करून ठेवले. अगोदरचे 3 दिवस आणि याच्यानंतरचा 4वा आणि 5वा दिवस आणि सर्व दिवसाला देवानं एकाच सारखे 24 घंटे बनवले. आणि जलाशया समुद्री मासेनं भरून गेले आणि आकाशामध्ये पक्षीचा निर्माण देवानं केले. देवाचे 10 कार्याला आपण बघतो आणि देवानं जसे म्हटले तसंच झाले. परमेश्वर आणि परमेश्वरचे वचन आणि देवाची आत्मा हे सर्व मिळून सृष्टीचा निर्माण केले आणि सर्व सृष्टीला एका क्रमामध्ये आणले. आणि समुद्रामध्ये 3700 जलशय अलग अलग प्रजातीचे प्राणी आहे असं एका वैज्ञानिक लोकांना सांगितले. निपुण नावाचे या संस्थेनं याची माहिती दिली. 36,000 जलाशयामध्ये असणारे प्राणी वेगळे वेगळे जातीचे आणि आकाशामध्ये असणारे वेगळे वेगळे प्रकारचे पक्षींना देवानं निर्माण केले. आणि देवानं जलाशयाचे मासेले आणि आकाशाच्या पक्षीला आशीर्वाद दिले आणि म्हटले, फळा आणि समृद्ध होऊन जावा. आणि संतानाची उत्पत्तीचा क्रम
हे वचन आपल्याला सांगतो. आणि देवानं जे काय आकाशामध्ये बनवले आणि वनामध्ये बनवले आणि जलाशयामध्ये बनवले, त्याच्याद्वारा पुनरुत्पत्ती आणि त्याची वाढ झाली पाहिजे असं देवानं त्याच्याविषयी म्हटले. आणि सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली, ह्या रीतीनं 5वा दिवस झाले. आणि हे सर्व काय देवानं बनवले. आणि 6व्या दिवशी मानव जातीची देवानं रचना केली. आणि हे सर्व काय देवानं मानवसाठीच बनवले. सृष्टीचा निर्माणचा अगोदर देवानं तारण करायची योजना तयार केली. आणि आपण बघतो, देवानं सृष्टीचा निर्माणचा अगोदरच मानव जातीच्या उद्धारची योजना तयार केली. आणि हे प्राथमिक सत्य आहे ना, हे आपल्याला कळलं पाहिजे. अतिबुद्धिमान देव, सर्वव्यापी देव, सर्व शक्तिमान देव, आपल्या निमित्त देवानं आपल्या हाताच्या द्वारा, आपली इच्छाच्या द्वारा देवानं मनुष्याचे निर्माण केले. आणि आपली इच्छासाठी आकाश आणि पृथ्वीचा निर्माण केले. इमॅन्युएल देव आहे तो, आपल्यासोबत असणारा देव. आदिमध्ये आकाश आणि पृथ्वीची रचना केली. देवानं देवदूताचे निर्माण केले. आणि देवदूतानं विद्रोह केल्यानंतर त्यांच्यासाठी देवानं नरकले बनवले. देवानं माणसाला आपल्या स्वरूपामध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये बनवले. देवानं मानवाची परीक्षा घ्यासाठी शैतानाला आझादी दिले. आणि मानवाला त्याचे अधीन होणे व त्याचा विद्रोह करणे त्याच्या हातामध्ये होते. आणि मानव इतिहासामध्ये आपण बघतो, देवानं खूप वेळा दर्शन दिले. आणि तो आपल्या पुत्राच्या द्वारा या जगामध्ये आले. आणि देवानं मानव जातीला अगापे प्रेमाच्या द्वारा तो प्रेम करून स्वतःसाठी मानव जातीसाठी आपल्या लेकराचा जीवनदान दिले. याच्याद्वारा मानव जातीला पापेपासून सुटकारा दिले. येशू ख्रिस्ताला अंगीकारच्या द्वारा सर्व लोक अनंतकाळच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. देवानं जगाच्या उत्पत्तीच्या अगोदरच हे सर्व काही योजना तयार केली. आणि 6व्या दिवशी काय झालं तुम्हाला कळले पाहिजे. देवानं प्रत्येक प्राणीचे जातीच्या अनुसार त्याचा उत्पन्न होवे असे देवानं त्याला आशीर्वाद दिले. आणि इथं हिब्री शब्द 12 याचा देवानं प्रयोग केले. आणि प्रत्येक प्राणी आपल्यातून जीवन देणे यासाठी देवानं बोलले. आणि उत्पन्न करणे. देवानं जलाशयामध्ये मोठे मोठे मासेचा निर्माण केले. आणि वनमध्ये मोठे प्राण्याचा निर्माण केले. आणि आकाशामध्ये पक्षीचा निर्माण केले. आणि देवानं बघितले हे चांगले आहे. आणि 6व्या दिवशी दिवसाचा अंत अगोदर देवानं सृष्टीचा निर्माण झाल्यानंतर मानवाला आपली इच्छा जाहीर केली. आणि मानवाचा निर्माण कसं करणार, मानव कसं असणार, आणि मानव
या जगासाठी मुकुटसारखे आहे. उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 26 वचन. आणि देवानं म्हटले, मानवाला आपल्या स्वरूपामध्ये आपल्या समानतामध्ये त्याचा निर्माण करू. आणि इथं हा शब्द वापरले एलोहिम, याचा अर्थ आहे आपण. याचा अर्थ आहे देव, पुत्र आणि पवित्र आत्मा. आणि देवानं मानवाला 3 भागेमध्ये बनवलं, देह, प्राण आणि आत्मा. आणि देव, पुत्र, पवित्र आत्मा एकाच नावानं आपण बोलावतो. आणि ह्याच रीतीनं देवानं मानवाचा निर्माण केले, आत्मा, प्राण आणि देह. आणि आपण मानवाला एकच नावानं बोलावतो. आणि या 3 भागाच्या द्वारा मानवाचा निर्माण झाले. आणि हे 3 भाग मिळून एकच आहे. देव आत्मा है, त्याची समानता का है, त्याचा स्वभाव का है. देवानं मानवाला निर्माण करताना देवानं देवाचे स्वभाव मानवामध्ये दिसले पाहिजे असं देवानं मानवाचा निर्माण केले. अंदरुनी देव आत्मा, बाहेर आपला शरीर आहे आणि मधामध्ये प्राण, आत्माला आणि शरीराला मिळवणारा भाग. देवानं मानवला आपले स्वभाव आणि आपली समानता दिले. देवानं स्वतःची पवित्रता मानवाला दिली, स्वतःची धार्मिकता मानवाला दिली. आणि देवानं आणि त्याला न्यायी बनवला. देवानं आपली सर्व शक्ती मानवाला नाही दिले, त्याला एकच वेळी सर्वव्यापी नाही बनवले, त्याला अधिक बुद्धी पण नाही दिले. देवानं आपले प्रेम मानवाला दिले. दयाला तो देऊ शकते, धार्मिकताला तो देऊ शकते, न्यायाला तो देऊ शकते. देवानं आपलं पवित्रता त्याला दिले आणि हाच देवाचा स्वभाव आहे. देव आपल्या स्वभावाच्या विपरीतमध्ये काही नाही करू शकत असं देवानं त्याला पण दिले. आणि देवानं त्याला एक विशेष प्रतिज्ञा दिली. आपण समोरच्या अध्यायामध्ये बघणार का देव मानव जातीला कसे प्रेम केले. मानवाला आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या समानतामध्ये, आणि ते काय करणार. आकाशामध्ये असणारे पक्षी, समुद्रामध्ये असणारे मासे, वनमध्ये असणारे प्राणी आणि ग्राम पशु, या सर्वावर मानव कसे सत्ता करणार आपण बघणार. देवानं दिलेले सत्ताच्या द्वारा मानव या जगावर शासन करणार. देवानं मानवाला स्वतःसाठीच बनवले. देवानं मानवाला आपल्या स्वरूप आणि समानतामध्ये बनवले. आणि देवानं नर आणि नारी बनवले. देवानं असं काऊन बनवले. स्वरूप एक असताना देवानं दोघांचे वेगळे वेगळे शरीर काऊन बनवले. याचं कारण आहे का त्यांच्याद्वारा पुनरुत्पत्ती झाले पाहिजे. मानवाचा एकच आत्मा असले तर देवानं नर आणि नारी वेगळे बनवले आणि दोघांचे शरीर वेगळे बनवले. याच्याद्वारा मानवाची उत्पत्ती झाली पाहिजे. आणि दोघे वेगळे असल्यानंतर ते दोघं एकच आहे. मानव जातीच्या वाढसाठी देवानं
ह्या रीतीनं मानव जातीचे निर्माण केले. देवानं त्यांना म्हणले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वीला व्यापून टाका. आणि समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि सर्व प्राणीवर सत्ता करा. देवानं त्या दोघांना एकसारखे अधिकार दिले आणि देवाच्या उपस्थितीमध्ये दोघे एकसारखे आहे. देवाच्या इच्छा अनुसार दोघांचा निर्माण एकसारखेच झाले आहे आणि या दोघांमध्ये काहीच अंतर नव्हते. देवाच्या द्वारा दोघाला एकसारखेच अवसर दिले आणि देवानं त्या दोघांना म्हटले का फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वीवर व्यापून टाका. आकाशातील मासे आणि पक्षी आणि प्राणी याच्यावर सत्ता करा. देवानं दोघाला समान अधिकार दिले. देवानं उत्पत्ती याचा 1 अध्याय 29 मध्ये म्हटले का वृक्षाचे फल झाडे जितके बी या पृथ्वीवर आहे, मी तुम्हाला अन्न म्हणून खासाठी दिले. मानवासाठी आहार. मानव आहार नाही केले तर त्याची मृत्यू नाही आहे. अन्नविषय मानवाला स्वतंत्रता आहे. देवानं मानवाचे आनंदासाठी एदनच्या वाटिकामध्ये प्रत्येक वृक्षाचे फळझाडे, फळं लावले. मानव आपल्या खुशीसाठी, संतुष्टीसाठी ते फळं खाल्ले, पण जिवंत राहासाठी त्याला फळं खायची आवश्यकता नव्हती. आदमचे निर्माणाच्या नंतर देवानं त्याच्यासाठी प्रत्येक वृक्षाचे फळझाडं लावले. नोहच्या पिढीपर्यंत देवानं मानवाला मांस खासाठी अनुमती नाही दिले आणि नोहच्या पिढीपर्यंत मानवाच्या इतिहासामध्ये मानवानं फक्त शाकाहारीच भोजन केले. आणि देवानं म्हटले होते, आकाशमध्ये असणारे पक्षी आणि वनमध्ये असणारे प्राणी आणि ग्राम प्राणी हे सर्वांचा आहार शाकाहारीच होते आणि हे प्राणी वनस्पतीच खात होते. आणि प्रत्येक प्राणीसाठी मांस खाण्यासाठी देवाकडून अनुमती नव्हते. आणि देवानं जे निर्माण केले आणि त्याला बघितल्यानंतर देव म्हटले, खूप चांगले आहे. आणि सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली. ह्या रीतीनं 6वा दिवस पूर्ण झाला. आणि 6 दिवसाच्या आतमध्ये देवानं सृष्टीचा निर्माण कसे केले आणि 6व्या दिवशी देवानं मानवाचे निर्माण कसे केले याचा विस्तार आपल्याला 2वा अध्यायामध्ये दिसते. 1वा अध्याय 7 दिवसाच्या सृष्टीचा निर्माण आणि 7व्या दिवशी देवानं विश्राम घेतले. देव थकून विश्राम नाही घेतले, पण तो आपल्या कामापासून विश्राम घेतले. यासाठी का दुसरे कामं करासाठी देवानं विश्राम घेतले, असं आपल्याला समजायचं आहे. सृष्टी बनवाची योजना देवानं समाप्त केली आणि उद्धारची योजनासाठी तो तयार होते. मानवाला विश्रामची आवश्यकता आहे.
याचा अर्थ नाही का देवाला पण विश्रामची आवश्यकता आहे. देव आपल्या कामापासून विश्राम घेतले आणि तो कधी ना थकणारा देव आहे. आणि 7व्या दिवस देवानं आपल्या कामापासून विश्राम घेतले आणि मूसाद्वारा लिहिलेली ही पुस्तक 2425 वर्षपूर्व मूसाने हे उत्पत्तीचे ग्रंथ लिहिले. देवानं इस्रायलला 7व्या दिवसासाठी विश्राम दिवस ठरवले. इस्रायली लोकांना आपल्या उद्देशमंदी ठेवून उत्पत्तीचे ग्रंथ लिखत होते. यासाठी 7व्या दिवसला पवित्र केले गेले असं त्या लोकाला कळले पाहिजे म्हणून हे लिहिले. 7वा दिवस हमेशासाठी विश्राम दिवस नाही राहणार. देव असं ह्या विषयाला आपल्याला समजायची आवश्यकता आहे. मी तुम्हाला एक प्रमुख गोष्टी सांगणार. विश्राम दिवसाची प्रथा फक्त यहुदी लोकांसाठी आहे आणि हे प्रत्येक मानवाकरिता नाही आहे. हे विशेष करून यहुदी लोकांना 4व्या आज्ञाच्या तोरमंदी दिले. यासाठी मोशेनं इस्रायली लोकांना उद्देशमंदी ठेवून हे आज्ञा लिहिले आणि त्या लोकांना 7व्या दिवसाची विशेषता सांगताना की देवानं 7व्या दिवशी विश्राम केले आणि यासाठी देवानं आपल्याला पण विश्राम घ्यासाठी सांगितले आणि हे स्वाभाविक विश्राम 7व्या दिवशी घेतो आणि हा विश्राम आपल्याला देव देतो. धर्मी लोक आणि विश्वासी लोकांसाठी त्या लोकांना विश्राम घेतले असे पौल हिब्रीचे पुस्तकमध्ये लिहिते आणि पौल लिहिते का स्वाभाविक विश्राम हा खरा विश्राम नाही आहे. आत्माचे द्वारा विश्राम करणे हे सत्य विश्राम आहे. मत्थय शुभसंदेश याचा 11वा अध्याय 28 वचन. जे थकलेले आणि ओझेने लादलेले माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देणार. येशू ख्रिस्तद्वारा म्हणलेला विश्रांती हे सर्वकालिक आहे. अनंत काळची विश्रांती हेच देवाची योजना आहे. मानवाला समजून नाही येत, पण आपल्याला समजणं आवश्यक आहे.